नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्टचा एक अपडेट बघणार आहोत। MSRDCच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रोजेक्टचे काम कुठपर्यंत आले आहे आणि हा मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रोजेक्ट कधीपर्यंत पूर्ण होणार आहे, तसेच या प्रोजेक्ट विषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, राजधानी मुंबई ते सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही शहरांदरम्यान रोज हजारो प्रवासी प्रवास करतात। अशा परिस्थितीत या महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागतो। या मार्गावर दिवसेंदिवस ट्रॅफिक ही वाढतच असल्याने वाहतूक कोंडीची समस्या देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी या मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगावच्या दरम्यान मिसिंग लिंकचे काम हाती घेण्यात आले आहे। या दरम्यान आता या मिसिंग लिंक बाबत मोठी माहिती हाती येत आहे। खरं पाहता या प्रकल्पांतर्गत उभारले जाणारे दोन्ही बोगद्यांचे काम 100% पूर्ण झाले आहे। याशिवाय या प्रकल्पांतर्गत आशिया खंडातील सर्वात मोठा पूल देखील विकसित केला जात आहे। याचे देखील 50% काम पूर्ण झाले आहे। या पुलाचे 2024 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण काम पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आली आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पाची लांबी 13.3 किलोमीटर आहे। हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे। या मिसिंग लिंकमुळे बोर घाटातील 6 किलोमीटरचा जो वळणाचा भाग आहे त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे। यामुळे प्रवाशांचा वेळ आणि रिस्क कमी होणार आहे। वास्तविक मुंबई पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहे। विशेषतः घाट सेक्शनमध्ये अनेकदा अपघात होतात, मात्र आता या मिसिंग लिंक प्रोजेक्टमुळे अपघातांवर नियंत्रण मिळवता येणे शक्य होणार आहे। यामुळे प्रवाशांच्या वेळेचीही बचत होणार आहे। या प्रोजेक्ट अंतर्गत केबल ब्रिज विकसित केला जात आहे, ज्याची लांबी 645 मीटर राहणार आहे आणि उंची 135 मीटर असेल। विशेष बाब म्हणजे हा केबल ब्रिज आशिया खंडातील सर्वात मोठा दरीवरील पूल असल्याचा MSRDCचा दावा आहे। निश्चितच यामुळे या प्रकल्पाची शोभा वाढणार आहे, तसेच भारतीय स्थापत्य कलेचा उत्तम नमुना वैश्विक पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे। या दरम्यान प्रकल्पांतर्गत जे 2 बोगदे हाती घेण्यात आले होते त्या बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे। या 2 बोगद्यांपैकी एक बोगदा 1.6 किलोमीटर तर दुसरा बोगदा 9 किलोमीटर लांबीचा आहे। या प्रकल्पांतर्गत खालापूर टोल ते खोपोली एक्झिट पर्यंत 8 पदरी रस्ता तयार होणार आहे। हे काम सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। या मिसिंग लिंक प्रोजेक्टचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे महामार्गाचे अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे। यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे। विशेष बाब म्हणजे हे अंतर बोरघाट सेक्शन मध्ये कमी होणार असल्याने प्रवाशांना प्रवास करताना सुरक्षित देखील वाटणार आहे। निश्चितच सप्टेंबर 2024 पर्यंत या प्रोजेक्टचे काम पूर्ण झाले तर प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।